औरंगाबादचा विषय आहे, संभाजीनगरचा संभाजीनगरचा विषय आहे. काय सांगाल, मोर्चा आहे आज, तुम्ही आता भाष्य केलंय. संभाजीनगरमध्ये आज जो हंबरडा मोर्चा निघतो, मी कालही सांगितलं, हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला नाही तर ज्या पद्धतीने शेतकरी आक्रोश करतोय, ज्यांचं अतोनात नुकसान झालेले, घर गेलेले आहेत, गुरं ढोरं गेलेले आहेत, काही लोकांचे जीव गेलेत, ते हंबरडा कसा फोडतायत याचं चित्रीकरण किंवा त्याच्याबद्दलचं प्रदर्शन करायला आले. तुम्हाला हा मोर्चा काढण्यापेक्षा शेतकऱ्याचे अश्रू पुसणं महत्त्वाचं होतं. त्यांच्या बांधावर जायचं ताकद ठेवली पाहिजे होती. आणि तुम्हाला कधी कधी कुणाला मदत केलेली नाही, परंतु ह्या काळात तरी का होईना त्यांनी मदत केली पाहिजे होती. आता मोर्चा काढलाय, भाषणं करतील, सरकारवर टीका करतील, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे असताना काही करत नव्हते. हे कॅबिनमध्ये म्हणजे घरी बसायची आणि सरकार चालवायचे. आता ते तेवढंच काम करणार, राहिलं सारे तर एकनाथ शिंदे साहेबांवर थोडं एकदम टोमणे मारणार आणि पुन्हा विमान धरणार, मुंबईकडे रवाना. हा मोर्चा आहे त्यांचा. हा एक इव्हेंट होता, या इव्हेंट शिवाय याला कोणताही अर्थ नव्हता. बरं, शिंदे सेनेशी जुळून घ्यावं. आपण सत्तेत आहात, सध्या लाडक्या बहिणीला तुम्ही हप्ता वितरित केलाय, पण ते सामाजिक विभागाचा जो निधी वळवलाय त्याच्यावरती सामाजिक विभागातल्या त्या घटकांना परिणाम होणार नाही? नाही. आता हे जे काही अडचणीचा भाग जो आहे, आता आम्ही जी योजना जाहीर केलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, यासाठी प्रत्येक खात्यातून पैसे काढलेले. आणि हा आताच नाही, दर महिन्याला माझ्या खात्यातून पैसे जातात, दर महिन्याला जातात 410 कोटी रुपये. म्हणून आता त्या बहिणीला वाऱ्यावर सोडता येत नाही, ती योजना आम्ही बंद करू शकत नाही, म्हणून हा पैसा आता तिकडे वरती होणार आहे. सर, शिंदे सेनेशी जुळून घेऊ पण राष्ट्रवादीशी नाही, असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांकडे त्यांनी मांडलंय. शिवसेना भाजपची युती ही पारंपरिक होती आहे, परंतु कोणत्याही पदाधिकाऱ्याने, राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्या बरोबर आहे, सत्तेमध्ये आहे, अशा वेळेला असे विधान करू नये, जाहीर पद्धतीने बोलू नये. जे काय तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या नेत्यांकडे बोला. नेते लोक जे काय आहेत, मग त्यात देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा असतील, हे ठरवतील ना. त्यांना तो आम्ही अधिकार दिलेला आहे. म्हणून इतरांनी वक्तव्य करून पुन्हा अडचणी निर्माण होतील असं करू नये, असं माझं मत आहे. काही महायुती म्हणून निवडणूक लढवा, ह्या सगळ्या निवडणुका त्याच काही तुमचं म्हणणं होतं? हो, सगळं. म्हणून मी म्हणतो, काही लोकांना जे काही युतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे, त्यांच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे. त्यांना थोडीशी जरब दिली पाहिजे. हीच काल माझी बोलण्याची भूमिका होती आणि आजही त्या भूमिकेत मी ठाम आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.